स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी आपल्या बरोबर आहेत. ते आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय. शेतकऱ्यांची ते भेट घेत आहेत, संवाद साधतायत. सर, शक्तीपीठला थेट तुमचा विरोध आहे? 100% विरोध आहे. आणि याचं कारण केवळ शेतकरी नेता म्हणून विरोध नाही, तर एक महाराष्ट्रातला एक जबाबदार माणूस म्हणून याचा मला विरोध आहे. याचं कारण असं आहे की अनावश्यक हा 86,000 कोटी रुपयाचा खर्च आहे. एक तर हा रस्ता जो रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे त्याला समांतर आहे आणि तो महामार्ग नुकताच रस्ते व विकास महामंडळानं बांधून तयार केलेला आहे. त्याच्यावरची वर्दळ जर बघितली तर तो केवळ सध्या क्षमतेच्या 25% इतकाच चालतो. कारण 60 किलोमीटरला एक टोल त्यांचा आहे आणि त्या एका टोलमधून त्यांना दररोज 40 लाख रुपये टोल वसुली अपेक्षित असताना केवळ 9 ते 10 लाख रुपये इतकाच वसूल होतो. म्हणजे क्षमतेच्या 25% चालायला लागलाय. समजा गरज आहे तर तोच रस्ता रुंद करून घ्या, 4च्या ऐवजी 8 पदरी करा, असं महाराष्ट्र सरकारला केंद्राला कळवता आलं असतं किंवा गडकरी साहेब महाराष्ट्राचेच आहेत त्यांना सांगता आलं असतं. त्याला समांतर असा दुसरा रस्ता करण्याचा अट्टहास का? एक तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं जे काही त्यांचे मापदंड आहेत, देशभर ते रस्ते बांधतात आणि ते रस्ते बांधत असताना 6 पदरी रस्त्याला 1 किलोमीटरला जर ते 35 कोटी रुपये खर्च करत असतील तर यांना 107 कोटी रुपये खर्च का? हे मी सांगत नाही. एका नामवंत वृत्तपत्रानं सुद्धा याच्यावर मालिका लिहून 30,000 कोटीचा रस्ता 86,000 कोटीला बनवा लागलेत अशा प्रकारचं सगळे बातमीपत्र छापले आहेत. हे झालं एका बाजूला. दुसऱ्या बाजूला 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे. बहुतेक बागायती पट्ट्यातून पिकाऊ जमिनी अधिग्रहित करून हा रस्ता जातो. शिवाय सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुराचा तडाखा या रस्त्यामुळे बसणार आहे आणि सिंधुदुर्गमध्ये पर्यावरणाचं पार बट्ट्याबोळ लागणार आहे. इको सेन्सिटिव्ह झोन मधून हा रस्ता जातो. त्याचबरोबर अभयारण्य दाजीपूरचा असेल किंवा व्याघ्र प्रकल्प असेल, वन्य प्राण्यांचा अधिवास त्या बाजूला मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे सगळे कशासाठी? कोल्हापूरहून गोव्याला जाणारे 5 रस्ते असताना 6वा रस्ता करायची गरजच काय? सर, ही विकासाला आडवी भूमिका असं काय होते? नाही, विकासाला विरोध नाही. आता आधीचा जो रस्ता झाला त्याला कुठे विरोध केला? आता आम्ही तो रस्ता अजून रुंद करणार असाल त्याला विरोध नाही केला आम्ही, परंतु नवा रस्ता काढून त्यातून 50,000 कोटी रुपये बाजूला काढायचे आणि त्यातून अनेकांना खुश करायचं, हा जो गोरखधंदा या महाराष्ट्रामध्ये चाललाय तो मात्र आम्ही होऊन देणार नाही. जबाबदार नागरिक आहे मी महाराष्ट्राचा. आधीच राज्याची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. मी तुम्हाला सांगतो की गेल्या 4-5 वर्षापासून शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचं अनुदान मंजूर असून मिळालेलं नाही, विहिरीचं अनुदान मंजूर असून मिळालेलं नाही, फळबागांचं अनुदान मंजूर असून मिळालेलं नाही. सरकारी कार्यालयामध्ये कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांना 2-3 महिन्यापासून पगार मिळालेला नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा, निवडणुकीच्या तोंडावर भरमसाठ रस्त्यांचे कामं किंवा विकास कामं मंजूर केली, टेंडर काढले, वर्क ऑर्डर काढल्या, ठेकेदारांनी विश्वासाने स्वतःच्या जवळचा पैसा घालून कामं पूर्ण केली. आज ते ठेकेदार मंत्रालयामध्ये बिलं काढण्यासाठी हेलपाट घालतायत. म्हणजे अशी राज्याची स्थिती असताना नवीन कर्ज काढून हा धंदा करण्याची गरजच काय? सर, पगारीहून विषय निघाला. बबनराव लोणीकर असं म्हणतात की तुमच्या अंगातली शर्ट पॅन्ट मोदींनी दिली, तुमची चप्पलचे पैसे मोदींनी दिले, तुम्हाला पगार दिली. हे बबनराव लोणीकरांचं वक्तव्य आहे. कसं वाटतं? बबनराव हिशेबच करायचा असेल तर एकदा येतो जालन्याला, तुमच्याच गावात बसून पारावर घोंगडं टाकून हिशेब करूया. मोदींनी आम्हाला काय दिलं आणि आम्ही मोदींना काय दिलं तेही सांगतो. मोदींनी जर काही खिशातला मोबाईल, बापाला 6,000, आईला 1,500 रुपये आणि असे दिलेत असं जर तुमचं म्हणणं असेल तर बबनराव, तुमच्या मोदीनं आमचा DAP 400 वरनं 2,000 वर नेऊन ठेवला. बबनराव, तुमच्या मोदीनं आमचा पेट्रोल 60 रुपयावरनं 105 रुपयावर नेऊन ठेवलं. तर तुमच्या मोदीनं आमच्या शेतीमालाचा भाव पाडला. आम्ही तुमच्या मोदीनं कुठल्या तरी उद्योगपतीला खुश करण्यासाठी कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पाडले, ह्याचा सुद्धा हिशेब करावा लागले. आणि तुमचे मोदी रोजगार हमीच्या कुठल्या कामावर गेले होते आणि त्यातनं पगारातनं आम्हाला हे पैसे दिले हे पण एकदा सांगा.
शेवटचा प्रश्न, माळेगावची निवडणूक झाली कारखान्याची, त्याच्यात संजय राऊत असं म्हणतात की 500 कोटी रुपयाचं आमिष दाखवलं तेव्हा असा निकाल लागला. आता सगळे बोलायला लागलेत. मग गेल्या अनेक वर्षापासून मी सांगतोय की सहकारी साखर कारखान्यातल्या निवडणुका ह्या अशाच होतात, त्या खऱ्या निवडणुका नसतात. ओके, धन्यवाद. एकंदरीतच राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केलाय आणि ते त्यांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी ते धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.